ठाण्यातील रेल्वे स्थानक परिसरात चालतात अनधिकृत ऑनलाईन गेमिंग जुगार। भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडल्यानंतर ठाण्यातील समाजसेवक महेश मोरे यांनी केला अनधिकृत ऑनलाईन गेमिंग जुगार आणि कॅसिनोचा भांडाफोड। ऑनलाईन गेमिंगमुळे अनेकांना आर्थिक नैराश्यातून जीव गमवावा लागत असल्याने तरुणाई तसेच नोकरदार वर्गाला आर्थिक लोभ दाखवून फसवत असल्याचा महेश मोरे यांनी केला आरोप। ठाणे रेल्वे स्थानकात अशा प्रकारे बेकायदेशीर गेमिंग प्रकार चालू असल्याने प्रशासन नेमकं करतं काय असा केला सवाल उपस्थित। भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत मांडलेल्या लक्षवेधीची दखल घेऊन अशा प्रकरणांवर कारवाई होते का हे पाहणे महत्त्वाचे। आज लक्षवेधी मांडली होती, मात्र ठाण्यामध्ये स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात कसिनो असेल किंवा अवैध ऑनलाईन जुगार आहे सुरू। ऑनलाईन जुगारांचे अड्डे ठाण्यात पूर्ण ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे कमिशनरच्या हद्दीमध्ये चालू आहेत। लक्षवेधीमध्ये विषय घेतल्यानंतर पण विषय घेतल्यानंतर पण पोलिसांना हे लोक घाबरत नाहीत ना, पोलीस यांच्यावरती काय आळा घालत आहेत। तुम्हीच बघा, तुमच्या समोर आहे, लागून 10 दुकान आहेत। अख्खा स्टेशनवरनं लोक उतरली की अख्खा पगार इथे घालायचा आशेनी की आज माझे 10,000चे 20,000 होतील आणि भिकारी होऊन घरी जायचं आणि मग टेन्शन मध्ये आत्महत्या करायची। हे सर्वसामान्य माणसांना सरकारने दिलेलं गिफ्ट आहे तुमचं, हे सरकारने दिलेलं गिफ्ट आहे तुमच्यासाठी। आणि लक्षवेधीमध्ये स्थानिक आमदार लक्षवेधीमध्ये विषय घेतात तरी पण यांना कसली भीती राहिलेली नाहीये। पोलीस प्रशासनाला काय सांगाल? पोलीस प्रशासनाचं लक्ष नसेल, जादूचं असेल, हे दिसत नाही नगरी त्यांना। लक्ष नसेल की लक्ष घालत नाहीत मुद्दामून, कारण डोळ्यावरती त्यांच्या चिटकवलेत।